नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा तिसरी. सेज. गावामध्ये नेहमीच्या सकाळबरोबर आज हलगीचा आवाज ऐकू येऊ लागला. ऐका हो ऐका अशी दौंडी देत गावचा वाड्या वस्त्यावरून महादू फिरत होता. पाटलांनी चूळ भरून टाकत महाद्याला विचारलं, अरे महाद्या, सकाळच्या पाऱ्याला काय लावलंय रे? तसं महाद्यानं हलगी बंद केली आणि घसाखा करून पाटलांच्या वस्तीवरल्या रांजणातून घोडभर पाणी घेतलं. तोंडावरून हात फिरवला. आव पाटील, आज मुंबईवरनं कुठल्या तरी मोठ्या कंपनीचं लोक येणार आहे. ते दुपारी 4 वाजता पारावर समजासनी बोलवलंय. बाकी काय बी ठाव नाही बघा. काल गावामध्ये मोठा उद्योगधंदा येणार म्हणतात आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त त्यांना जमिनी हाय त्या आपण द्यायच्या आणि त्यांनी दाम पण आपल्याला जास्ती देणार. पाटील सकाळचं सर्व आवरून डोक्याला फेटा बांधून सदरेवर बैठकीवर आले आणि म्हणाले, अहो ऐकलत का? तो महाद्या म्हणत होता की आज पारावर जमीन खरेदी करायला मुंबईवरनं लोक येणार आहे. ते तशा पाटलींबाई एरवी अबोल न बोलणार, पण 7वी 8वी पर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं पाटलांना त्यांचा सल्ला घ्यावासा वाटला. एरवी पाटील बाईंनी उत्तर दिलंही नसतं, पण आज मात्र त्या पटकन बोलल्या, असलं सकाळी सकाळी कशा बाई हो बोलताय? आपल्याला काही बी जमीन इकायची नाही बघा. एवढं बोलून पाटलींबाई आत गेल्या. आज दिवसभर गावामध्ये ही चर्चा चालू होती. काय ते सरकारनं नवीन कायदा केलाय, सेज म्हणतात त्याला म्हणे. पानटपरीवर, गावाच्या मल्हारी कॅन्टीन मध्ये असेल, पाऱ्यावरती असेल, वाण्याच्या दुकानात असेल, सगळीकडे गहन चर्चा. आणि ती सावकाराच्या वाडीत चालली होती, कारण कंपनीचे लोक सावकाराकडे येणार होते. सावकार सगळ्यांना सांगत होता, अरे जमिनीतून काय मिळतं आपल्याला? ही कंपनी मोठी आहे, आपल्या पोरासने नोकऱ्या मिळतील, शहरात जायचं काय, काहीही काम नाही, आणि पैसा बँकेत ठेवायचा, नुसतं व्याजावरती जगायचं. सगळेच सावकार होणार आता. गावचे लोक चिंताक्रांत, तर काही विचार मग्न, तर काही आर्थिक प्रश्न सुटणार म्हणून निश्चिंत. सगळ्यांना आज वेळ काही लवकर जात नव्हता. कधी एकदा 4 वाजतात आणि पारावर कंपनीचे लोक येतात याची सगळेजण वाट पाहत होते. पारावर आजूबाजूला सकाळपासून हौसे नवसे जमिनी असलेले नसलेले सगळेजण जमा झाले होते. आज पारावरच्या कट्ट्यावर कंपनीच्या लोकांकरता टेबल, खुर्ची, स्पीकर, सगळी कशी झक्कास व्यवस्था. बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या, टेबलावर परीट घडीचा स्वच्छ पांढरा शुभ्र टेबल क्लॉथ. गावातल्या सगळ्या चर्चेचा आढावा सावकारकडनं त्याचा मुनीम घेत होता आणि तो तासाला माहिती देत होता. 4 वाजता गावातली उत्सुकता पार शिगेला पोचली. सगळ्यांचा नजरा गावाच्या वेशीकडे लागलेल्या. अचानक आले 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 म्हणून एकच गलका सुरू झाला. बराबर 4-5 गाड्या आल्या. सावकारांनी सगळ्यांना नमस्कार करून खुर्चीवर बसवलं. पाहुण्यांनी नॅपकिनने आपला चेहरा पुसला. मुनीमने पाण्याच्या बाटल्या उघडून त्यांच्या समोर ठेवला. सारा गाव एकदम शांत होऊन टवकारलेल्या कानाने डोळे फाड फाड करून बघत होता. गण्यानं हॅलो 1 2 3, हॅलो 1 2 3, न्या गण्या स्पीकिंग असं म्हणताच गर्दीतून हास्याचे फवारे उडाले आणि इतका वेळ गंभीर असलेले वातावरण पाहुण्यांच्या हसण्यावरून मोकळं झालं. पाहुण्यांपैकी एक जण उठला. गावकऱ्यांना, तुमच्या गावचं मी आभार मानणार आहे. आमच्या कंपनीला 5000 एकर जागा या गावातल्या शेतकऱ्यांनी द्यायचं मान्य केलं आहे. मी ही सगळी जबाबदारी गावच्या प्रमुख मंडळींकडे म्हणजे तुमच्याकडे सोपवणार आहे. तुमच्या जमिनीला पुढे 50 वर्ष मिळणार नाही एवढी किंमत मोबदला तुम्हाला आम्ही देणार आहोत. 100% चेकने रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुमच्या सहकार्यावरती या जमिनीवरती अनेक मोठे उद्योगधंदे येतील. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, घरं दारं सगळं काही तुमच्या गावच्या कल्याणासाठी आहे. मधूनच गर्दीमधून गावचे स्वाभिमान मंडळाचे तरुण आम्हाला जमीन द्यायची नाही, आम्हाला जमीन द्यायची नाही अशा घोषणा करीत गोंधळ घालू लागले. सावकाराने आधीच व्यवस्था केल्याप्रमाणे पोलीस लगेच त्यांना गर्दीतून बाहेर काढू लागले. त्यांनी हातातले फलक फेकून देऊन निषेध व्यक्त केला. त्यावर सावकार पुढे होऊन, गावकऱ्यांनो, मी बी ह्या गावचा आहे, मी बी इथंच राहतो की, माझी बी जमीन मला योग्य किंमत वाटली तरच मी देणार आहे. कुणावर पण जमीन इकायची जबरदस्ती म्या करणार नाही. अशा 2-3 वाक्यातच त्यांना आपलं मनोगत आटोपलं आणि पुन्हा कंपनीच्या माणसानं च्या हातात माईक दिला. विचार करा, आम्हाला गडबड नाही, तुमच्यावर आम्ही जबरदस्ती करणार नाही. तुमच्या हितासाठीच आम्ही विशेष आर्थिक झोन, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन आणलेला आहे. किंमत म्हणाल तर एकरी 5 ते 10 लाखाच्या पुढे राहील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तसं गावकऱ्यांमध्ये चर्चेचा जोर अजून वाढला, गोंधळ वाढला. पाहुणे सावकाराच्या घराकडे निघून गेले. माईकवरून सूचना आली
की ज्यांना जमीन विकायची आहे त्यांनी कंपनीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा आपल्या गावातील सावकाराच्या घरी संपर्क साधावा इत्यादी इत्यादी. पुढे 8 दिवस गावात हा चर्चेचा विषय. पाटलाच्या घरी पाटलाचा मोठा मुलगा रणजित नुकताच मुंबईहून इंजिनियर होऊन परत आला होता. मुलगी ही पुण्यावरून पदवीधर होऊन परत आली होती. तर धाकटा मुलगा MBA साठी फॉरेनला जाण्याचा हट्ट धरून बसलेला. रणजितनं कुठून तरी माहिती आणली आणि आईला म्हणलं, आई अगं आपल्या जमिनीला एकरी 12 लाख रुपये द्यायला तयार आहेत. 30-40 एकर म्हणजे 4-5 कोटी आपल्याला सहज मिळतील. बघ मी कसा मोठा कारखाना काढतो. धाकट्याला पण आपण फॉरेनला पाठवू. ताईसाठी वजनदार स्थळ बघू. पण आई फारसं त्याकडे लक्ष देत नव्हती. पाटलाच्या पुढे रणजितनं हा प्रस्ताव ठेवला. पाटील सुरुवातीला नाही नाही म्हणणारे पण पोराने मांडलेल्या मॉडेल प्रस्तावापुढे झगमगाटाचा पुढे विचार करू लागले. रणजितनं सावकाराकडनं आणलेली सगळी व्याजाची आकडेवारी मांडली. अहो वर्षाला 30-40 लाख नुसतं व्याजच मिळेल. मुद्दल आहे तसंच राहणार आहे. दिवस भराभर चाटले. पाटलालाही आता पैशांचा आणि 5 कोटी आकड्याचा मोह पडू लागला. आयुष्यभर शेतीमध्ये काय ग मिळवलं आपण? अजून बी प्रपंच आपला फाटकाच आहे की. आपल्याला त्या परीस रणजित म्हणतोय तर कारखाना काढू, धाकट्याला आपण फॉरेनला पाठवू. विचार कर. घरातल्या चौघांपुढे पाटलीनबाई एकट्याच पडल्या आणि पाटलीनबाई विचार करू लागल्या. इकडे सावकारांना दररोज गावच्या आसपासच्या जमिनी खरेदीचा सपाटा लावला होता. गावामध्ये असलेल्या सरकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खात्यावर लाखो कोटींच्या रकमा मॅनेजर सांगायचा जमा झाल्यात. गाड्या, ट्रॅक्टर, 4 चाकी गाड्यांची रेलचेल गावात वाढली होती. रोज जमिनीचा वाढणारा भाव आणि खरेदीची चर्चा यामुळे रणजित आताशा हट्टच करून बसला होता. एक दिवस पाटील रणजितला घेऊन सावकाराकडे जाऊन आले. पाटलीनबाईचा 2 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही. तिचा ऊर भरून आला होता. तिच्या मनातलं तिच्या डोळ्यातलं कुणालाच दिसत नव्हतं. पाटलाचा फेटा मात्र आता जरीचा झाला होता. होय नाही करता करता जमिनीचा सौदा केला. बँकेत 5 कोटी रुपये जमा झाले. मॅनेजरनं पाटलीनबाई सगळ्यांच्या नावाने वेगवेगळ्या ठेव पावत्या कशा करायच्या, त्यावरचं व्याज कसं मिळणार, किती मिळणार हे सगळं समजून सांगितलं. पाटलीनबाई मात्र त्या दिवसापासून काळ्या आईचा आधार सुटल्यापासून मनोमन फार खंगत चालल्या होत्या. ममतेला पाश तिच्या उभारी देत नव्हता. रणजितनं जवळ गावामध्ये एक फ्लॅट घेतला. साऱ्यांना 2 BHK 3 BHK फ्लॅटचं वळण पडायला खूप वेळ लागला. थोड्याच दिवसात डिपॉझिटवरती रक्कम काढून पाटलाच्या घरी एक 4 चाकी गाडी सुद्धा आली. रणजितनं कारखान्यासाठी MIDC जागा घेतली. थोड्याच कालावधीमध्ये ताईच्या लग्नाचाही बार पाटलानं धूमधडाक्यात उडवला. प्रत्येक खेपीला ठेवीवरच्या रकमा उचलायच्या आणि आपलं भागवायची रक्कम. धाकट्याचा कसाबसा पासपोर्ट मिळून 2 नंबरच्या मार्गानं अमेरिकेला जाण्यासाठी त्यांना मार्ग शोधून काढला. थोड्याच दिवसात रणजितसाठी चांगलं स्थळ चालून आलं आणि रणजितच्या लग्नाचाही बार धूमधडाक्यात उडाला. पाटलीनबाईला मात्र शेत सोडून फ्लॅटमध्ये आल्यापासून काही करमत नव्हतं. पाटील मात्र अधूनमधून रणजित बरोबर कारखान्याची जागा, मशिनरी बघायला जायचे. रणजितला म्हणावा तसा काही फायदा होत नव्हता. रणजितची बायको मोठ्या घरची सून, त्यामुळे वेगळ्या फ्लॅटचा आग्रह धरू लागला आणि पाटलीनबाई मग मात्र एकट्याच पडल्या. ताईचं लग्न झाल्यापासून तिचं मानपान पाटलांनी अगदी मनापासून केलेलं होतं. जावयाची सुद्धा रणजित बरोबर कारखाना काढण्यासाठी धुसफूस लागत होती. आज अचानक बँकेचा मॅनेजर घरी आला. तसं पाटील म्हणाले, काय येणं केलं साहेब? मॅनेजर म्हणाले, तुम्हाला रणजितनं सांगितलं नाही का? तुमच्या ठेवीवरच्या वेळोवेळी उचललेल्या रकमा आणि त्याच्यावरचं व्याज यामध्ये आता फरक पडत चाललेला आहे. तुमचं मुद्दल संपत आलंय. आता ठेवी मोडल्या तरी तुम्हाला व्याज भरावंच लागेल. रणजित म्हणत होता, फ्लॅट विकतो, कारखाना काही चालत नाही, दुसऱ्याला देऊन बघतो. हे ऐकून पाटलाचं अवसान गळालं. पाटील हताश होऊन पाहत राहिले. बाईंनी हे सगळं काही ऐकलं का नाही हे पाहत पाटील आतल्या बाजूकडे वळले. पुन्हा बाहेर आले. मॅनेजरकडे रिसीटवर पाटलांच्या सह्या घेतल्या आणि मॅनेजर निघून गेले. थोड्या दिवसात फ्लॅट सुद्धा जप्त करावा लागेल अशी नोटीस पाटलांच्या घरावर आली. आता मोठी सुनबाई आणि रणजित यांच्याकडे पाटील खेपा घालू लागले. सुनबाईचा तवरा वेगळाच. तुम्ही तुमचं निस्तरा, आम्हाला नका मध्ये घेऊ. या वाक्यानं पाटील अतिशय निराश झाले. आताशा पाटलीनबाई आणि पाटील उदास मनाने घरात दिवाही न लावता बसू लागले. अंतर्मनात जिथे अंधार दाटला होता तिथे बाहेरच्या प्रकाशाचं महत्वच राहत नाही. ज्या कुलदीपकाच्या साथीत आयुष्य व्यथित करायचं होतं तो कुलदीपकही त्यांच्या सोबत नव्हता. राहून राहून पाटलीनबाईंनी जमिनीबद्दलचे, काळ्या आईबद्दलचे काढलेले बोल पाटलांना आठवायचे आणि ते मनामध्ये विचार करत राहायचे. अहो, ही जमीन आपली मायबाप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या या मातीसोबत आल्या आणि गेल्या.
आपल्या आई बापाला कुणी ऐकतं का? पाटील सकाळीच उठून फेटा बांधून गावच्या शेतीकडे गेले. शेतीच्या भोवती ताराचं कुंपण, जायला कुठूनही शेतीमध्ये जायला रस्ता नव्हता. पाटलांनी शेतामधल्या वडाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाचा, बांधावरच्या लिंबाचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण सारं बुलडोझरच्या ब्लेड खाली. पाटलांना त्या जमिनीकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं काहीही नाही. आज मात्र आर्थिक कोंडीपेक्षा मानसिक कोंडीच त्यांची खूप झाली होती. पाटील हताश होऊन तिथल्या गेटवरच्या पहारेकऱ्याला विनवण्या करून शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होत्या. आजूबाजूला कुणी ओळखीचं दिसतं का हेही पाहत होते. जमीन नीट केलेली, झाडं, पशु पक्षी यांचा पत्ता नसलेली झाली होती. आजूबाजूला पहारेकऱ्यांशिवाय इथं आपली वस्ती असल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं. हताश होऊन बुलडोझरच्या ब्लेडमधून निघालेल्या एका लिंबाच्या झाडा शेजारी शेतीच्या कडेला पाटील माथा टेकून बसले. निर्विकार आणि शून्य, अगदी भ्रमिष्ठासारखी अवस्था. इकडे पाटलीनबाई, जे पाटलानं प्रत्यक्ष पाहिलं होतं तो सारा भूतकाळ डोळ्यासमोर आणून घरात निश्चित पडल्या होत्या. सायंकाळ झाली तरी पाटील घरीच आले नाही, म्हणून पाटलीनबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या. त्यांनी फ्लॅटमधल्या संस्कृतल्या 2-4 लोकांना, माणुसकी असलेल्या, शिल्लक असलेल्या गृहस्थांना विनंती केली, त्यांना हात जोडले. काहींनी त्यांच्या मुलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पाटलीनबाई गावापर्यंत पोहोचल्या. गडद अंधार, गारटलेला वारा, माणसाचं अस्तित्व पूर्वी इथं नव्हतं अशी अवस्था. कारण DN नावाखाली घेतलेल्या जमिनीवर मोठाले बोर्ड, तार, कंपाऊंड आणि गेट यांच्याशिवाय काहीच जिथं नव्हतं. बऱ्याच प्रयत्नात लिंबाच्या झाडाखाली आपल्याच जमिनीच्या कंपाऊंडमधून हात हलवून एक व्यक्ती दिसली. पाटील असल्याची खात्री पडली. पाटलीनबाई जवळच जाऊन पाहताच तो त्या कोसळून पडल्या. आता बरोबर आल्या लोकांनी मानवी संस्कृतीचा नवा अध्याय, DN बद्दल एक अनुभव घेतला. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.